जगद्गुरुचार्य महाराज की जय। सद्गुरु काज सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। श्री गुरुदेव। बस मंडळी, ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कानिफनाथ महाराज आज इथं आपल्या सोबत आहेत आणि आपण सर्वच नवीन आहात आणि मी सुद्धा नवीनच आहे. त्यामुळे मी कानिफनाथांना विनंती करेल की त्यांनी नरेंद्र स्वामींबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल आम्हाला काही माहिती द्यावी आणि आम्हाला उपकृत करावं. अनंत विभूषित जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, संत शिरोमणी गजानन महाराज, समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्यजी महाराज, तसेच इथे सर्व बसलेले ईश्वर भक्त आणि आपल्या देहामध्ये बसणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो आणि आजच्या सत्संगाला प्रारंभ करतो. आपण सगळेच नवीन आहात. मागच्या वेळी इथे एक ऑनलाईन सत्संग झाला होता. मी थोडीशी माझ्या गुरूंबद्दल पार्श्वभूमी सांगतो आणि मग आपण सत्संगाला सुरुवात करू. आपल्या हिंदू धर्मामध्ये दोन पंथ आहेत, एक शैव आणि एक वैष्णव. तर माझे गुरु ज्यांच्या सत्संगासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत ते वैष्णवपंथीय जगद्गुरु आहेत. अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषद, ज्याला धर्माची संसद म्हटली जाते, या धर्म संसदाने त्यांना एक 10 वर्षापूर्वी ही पदवी बहाल केली. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना 1992 साली आत्मसाक्षात्कार झाला आणि 1992 पासून त्यांनी मग आध्यात्मिक कार्य सुरू केलं. ते जगद्गुरु असण्याच्या पूर्वी त्यांचा एक स्वतःचा संप्रदाय आहे जो अजूनही आहे. संपूर्ण जगभरामध्ये 3.5 ते 4 करोड लोक त्यांचे अनुयायी आहेत. त्यांनी काही आध्यात्मिक सिद्धांत मांडले आणि त्या आध्यात्मिक सिद्धांताद्वारे लोकांना फरक पडला, लोकांना नवीन रस्ता मिळाला जीवन जगण्यासाठी आणि आज अक्रॉस द वर्ल्ड जगामध्ये लोक त्याचा अनुभव घेत आहेत.
अशा प्रकारे त्यांचं संप्रदायाचं काम सुरू होतं. ते अध्यात्माबरोबर सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक या पद्धतीची देखील कार्य करतात. सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान या नावाचं त्यांचं एक स्वतःचं फाउंडेशन आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे सोशल वर्क केलं जातं. बऱ्याच म्हणजे बऱ्याच, मला आता नावं घ्यायला गेलो तर मग सत्संगाची वेळ संपून जाईल. मला वाटतं एक 2009 की 10च्या दरम्यान त्यांनी पहिल्यांदा इथे अमेरिकेमध्ये आले ते, आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये पण आध्यात्मिक प्रचार प्रसार करायला सुरुवात केली त्यांनी. आमचा संप्रदाय दिवसेंदिवस वाढत होता, वाढत चाललाय अजून, आणि त्या संप्रदायाची परंपरा कायम टिकवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यांनी मला उत्तराधिकारी हे पद बहाल केलं त्यांच्या वतीने, आणि आज त्यांच्या वतीने आज मी इथे आलेलो आहे. आज आपण इथे सर्वच जण नवीन आहात. प्रगतीच्या विषयासाठी किंवा आयुष्यात प्रगती मिळवण्यासाठी आपण अमेरिकेत आलात, स्थायिक झालात, आपण जीवन आपलं चांगल्या प्रकारे जगताय. आणि तरी कुठेतरी माणसाला वाटत असतं की आपला स्वतःचा धर्म, आपली स्वतःचं जे काही संस्कृती असते याबद्दलही माणसाला आदर असतो. तर त्या अनुषंगाने इथे मग आम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज अशी त्यांच्याच नावाने ग्लोबल फाउंडेशन आम्ही इथे तयार केलं. आता हे ग्लोबल फाउंडेशन तयार झाल्यानंतर मग त्याच्याद्वारे आम्ही इथे कार्यक्रम करायला लागलो, आध्यात्मिक कार्यक्रम. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं मी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होतो त्यावेळी एकदा इथे सत्संग घेतला होता, इथे बापट सरांच्याच घरी तो सत्संग झाला. आज याच्यामध्ये बरेचसे लोक नवीन आहेत. आपण सगळे मराठी आहात ना? मराठीच बोलायचं ना? मराठीच. तर अशा प्रकारे मग असे सत्संग वगैरे होत असतात. परंतु आपण ज्या सत्संगामध्ये आहोत त्याची पार्श्वभूमी सांगणं गरजेचे आहे. पार्श्वभूमी सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल आणि आजची वेळ टळून जाईल पुन्हा. आम्ही आध्यात्मिक कार्य करतो, माझे गुरुही आणि मीही आध्यात्मिक कार्य करतो. आमचा असा समज आहे की माणूस प्रगतीच्या दृष्टीने अनेक प्रकारे कार्य करतोय समाजामध्ये, जीवनामध्ये, आणि असं कार्य करत असताना त्याला अडीअडचणी येतात. तर अशा सर्व प्रकारच्या अडीअडचणी, मग त्या शारीरिक असो, मानसिक असो, कर्मिक असो, या सर्व अडीअडचणींना त्या माणसाला आधार हवा असतो त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी, आणि त्यातून त्याला पुढे प्रगती करायची असते. तर अशा या जीवन प्रवासामध्ये आम्ही त्या व्यक्तीला आध्यात्मिक प्रकारे, अंधश्रद्धेच्या प्रकारे नाही, आध्यात्मिक प्रकारे त्या माणसाला मदत करतो आणि त्याचा रस्ता पुन्हा जीवन जगण्यासाठी सुदृढ करून देतो. तसं पाहिलं तर हे अशा प्रकारचं आम्ही काम करतो. परंतु माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे, त्याचे आचार कसे पाहिजे, त्याचे नियम कसे पाहिजेत, त्याने विचार कसा केला पाहिजे, यासाठी माझ्या गुरूंची एक स्वतंत्र फिलॉसॉफी, ज्या फिलॉसॉफीच्या आधारावरती मी आज आपल्याला सांगतो की 3.5 ते 4.25 किंवा 4 करोड एक लोक आहेत की जे जगतात आज कंटिन्युअसली, अँड दे आर व्हेरी हॅपी इन देअर लाईफ. ते जीवन आनंदाने जगतात. आज आपण नवीनच आहात, तर त्यामुळे ते समुद्राबद्दल सगळं काही सांगण्यापेक्षा तुमच्या मनात जी खंत आहे त्या खंतेवर जर का आपण बोललो तर मला वाटतं फार बरं होईल, ज्या आशेने तुम्ही आज इथे आलेले आहात. कारण धर्मामध्ये जीवन कसं जगलं पाहिजे याच्याबद्दल प्रचंड ज्ञान आहे. आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत, यांच्याकडे पण बऱ्याच आर्ट्स आहेत की जीवन कसं चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे, माणूस त्या प्रकारे जगतो. बरीच सायन्स आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, IT सेक्टर आलेलं आहे. अगदी जग अगदी ग्लोबली आजकाल तर जग ग्लोबल पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे पूर्वीचं जे जात धर्म जी काही पद्धत होती तीही राहिलेली नाही. तर आज एका कल्चरल बेसिसवरती जगामध्ये माणूस जगण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे सगळं चाललंय. परंतु हे सगळ्या प्रकारे जरी तुम्ही वाढ केलात तरी मात्र तुम्ही दुःखापासून काही वंचित राहत नाही. दुःख हे मात्र भोगावंच लागतं तुम्हाला. तुम्ही कोणत्याही प्रकारात जा, तुम्ही वेस्टर्न लाईफ जगा, तुम्ही ईस्टर्न जगा, तुम्ही नॉर्थ ईस्ट जगा, नाही तर तुम्ही वेस्टर्न जगा आणि अजून काहीतरी जगा, ट्रॉपिकल जगा,
परंतु दुःख काही तुमचे पाठ सोडत नाही. आणि यासाठी आम्ही इथे, म्हणजे मी इथे 4 प्रकारे काम करतो इथे परदेशात आल्यावर. एक आहे डी ॲडिक्शन, जी लोक ॲडिक्टेड आहेत, ॲडिक्टेड ऑफ एनिथिंग. मग ॲडिक्टेड पैसा असेल, ॲडिक्टेड व्यसन असेल, ड्रग असेल, काही असेल, सेक्स ॲडिक्ट असेल. काही माणसं सायंटिस्ट सारखी लोक असतात की ते ॲडिक्टेड आहेत त्यांचं पोझिशन आणि प्रोफेशनमध्ये. तर अशा सगळ्या प्रकारच्या ॲडिक्टेडचं आम्ही डी ॲडिक्टेड करतो. म्हणजे मी डी ॲडिक्टेड करतो विदाऊट पिल्स, गोळी नाही, काही नाही. जे काय मला गॉड गिफ्ट आहे, माझ्या हातात काही जादू नाही आहे, ठीक आहे. जे तुम्हाला कळतं तेच मला कळतं, फक्त मी थोडंसं जास्त क्लोज आहे, सत्याच्या जास्त क्लोज आहे. त्याच्यामुळे कदाचित हा ईश्वर किंवा हा नेचर माझ्याशी बोलतो आणि तेच मी तुम्हाला देतो, जे तुम्ही पण करू शकता. तुम्ही जर का तेवढं त्याच्यामध्ये लक्ष दिलं, तुम्ही जर का त्या प्रमाणामध्ये वाढलात तर तुम्हालाही शक्य आहे. अशक्य बाबी आहेत काही नाही. तर अशा प्रकारे सानिध्य तुम्हाला दिलं जातं. आणखीन मग तुम्ही डिॲडिक्टेड होता. दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली इथे आल्यावरती की इथे नात्यांमध्ये बराच भेद आहे, मतभेद आहे. नवरा बायकोचं रिलेशन व्यवस्थित नाही आहे. त्यानंतर इकडे कॉन्सेप्ट आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कॉन्सेप्ट आहे, तिथे रिलेशन पटत नाही. ऑफिसमध्ये कॉर्पोरेट लेवलला रिलेशनशिप पटत नाही, स्टाफ बॉस याच्यामध्ये. सो एनी काइंड ऑफ रिलेशन. तर त्यासाठी आम्ही विचार केला, आणखीन एक नवीन कार्यक्रम आला, त्याला मी नाव दिले क्रिस्टल रिलेशनशिप, नात्यामधील पारदर्शकता. माझं असं म्हणणं आहे की जसं आपण हार्डवेअर अपग्रेड करतो किंवा कम्प्युटर अपग्रेड करतो, तशी नाती अपग्रेड झाली पाहिजे. नाती एक्झॅक्टली अपग्रेड नाही होत, त्या नात्यांमधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अपग्रेड करणं गरजेचं आहे. जर ती ऊर्जा अपग्रेड झाली तर काय होईल, तुमची नाती आहे ती अपग्रेड होते. आपण रिलेशनशिप टिकवण्यासाठी फिजिकल बॉडीवरती बरेच काही प्रयत्न करतो, चांगले राहण्याचा प्रयत्न करतो, चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो, हाय हॅलो अधिक चांगल्या प्रकारे अगदी अगदी कमरेत वाकून करतो, प्रेमाचे 2 शब्द बोलतो, पण तरी पण ते इफेक्ट नाही करत माणसावरती. का नाही करत, तर त्याचं सायन्स मी शोधलेलं आहे. आणि म्हणून तो क्रिस्टल रिलेशनशिप कार्यक्रम आणलाय, करतो आम्ही, ट्रीटमेंट करतो. 1-1.5-2 तासाचा एक डिस्कोर्स असतो आणि मग मी ब्लेसिंग देतो. त्या ब्लेसिंगद्वारे तुमची नाती अपग्रेड होतात. आणि एक टेक्निक सांगतो तुम्हाला ती करण्यासाठी. ती केली की तुमची नाती ऑटोमॅटिक अपग्रेड होतात. म्हणजे जसं की मी माझ्या बायकोवरती प्रेम आहे, पण तिला 4 दिवसाने कळते किंवा 4 महिन्याने कळते की ह्याचं खरंच प्रेम आहे म्हणून माझ्या. तर का की तुम्ही फिजिकल बॉडीद्वारे सांगते की माझं प्रेम आहे म्हणून, पण शी कांट अंडरस्टँड. का? कारण त्या शरीराच्या पलीकडे जी ती आहे तिला ते समजत नाही, आणि मग असा गॅप तयार होत जातो आणि मग नाते बिघडतात. सो त्या पद्धतीसारखं पण क्रिस्टल रिलेशनशिपचा कार्यक्रम नाती सुधारण्यासाठी करतो. तिसरा प्रकारे मनशांती. इथे जे आलेले लोक आहेत, पैशाच्या पाठीमागे भरपूर आहेत, डेव्हलपमेंटच्या पाठीमागे भरपूर आहेत, मग सगळी पुस्तकं पाठ आहेत, सगळं पाठ आहे तुमचं, पण मानसिक स्थैर्य नाही. अशा माणसांना मानसिक स्थैर्य शोधण्यासाठी काही नाही काहीतरी पुन्हा कमर्शियल ॲक्टिव्हिटीज करत राहणं त्यांना ते प्रेफर करतात. ते करू नये. सगळं काही जीवन सोपं आहे. याच्यासाठी पीस ऑफ माइंड नावाचा एक दुसरा कार्यक्रम आहे, एक दुसरी ट्रीटमेंट आहे, ती मी करतो, ज्याच्याद्वारे तुम्हाला इन्स्टंट स्ट्रेस रिलीफ होतो. एक 2-3 महिन्यासाठी एक असं उत्तेजन येतं काम करण्याला, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशा प्रकारे सुरू आहे. आणि चौथा हा सत्संग प्रकार, की ज्याच्यामध्ये बरेचसे लोक आध्यात्मिक धार्मिक सुरुवातीपासून असतात, पण त्यांना असंच आवड असते, प्रवचन ऐकायची आवड असते किंवा काही प्रश्न विचारायचे असतात, तर त्यांच्यासाठी असा सत्संग होतो. तर मला आज असं वाटतं की तुम्ही मला सांगावं की तुम्हाला काय करायचं आहे आज सत्संगामध्ये, म्हणजे कशा विषयावरती मी बोलू ते मला तुम्ही सांगा. तुमचे एक्सेप्टेशन्स कळू देत, कारण तुम्ही सगळे नवीन आहात. तुम्हालाही माझ्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे मनामध्ये, आणि मलाही तुमच्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं पाहिजे ते मला तुम्हीच सांगा, मग मी त्या पद्धतीने प्रवचन करतो. कारण एंड ऑफ द टाइम असं होता का म्हणे, कारण मी स्पिरिच्युअली सगळ्या गोष्टींवरती काम करतो, अशी मला सीमा नाही. तुम्ही धर्मावर बोलायला सांगा, धर्मावर बोलेन, विज्ञानावर बोलायला सांगा, द होल प्लॅनेट, अबाउट होल प्लॅनेट. आणि ही काही बुकिश लँग्वेज नाही आहे,
हे मी आता इथे बसलोय की मला ते आतून येतं मला. तर तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडेल, मग मी ते सांगेन. तुम्हाला काय मार्गदर्शन ऐकायचं आहे, तुम्हाला काय चिंता, तुमचा माझ्याकडे येण्यापाठीमागे दृष्टिकोन काय हा मला कळू द्या. कारण बऱ्याचशा वेळी मी असं कधी आधी पहिल्यांदाच मला वाटतं येतो की मी डायरेक्ट जात नाही सत्संग घ्यायला. कारण ते टी व्हीवरती जे महाराज लोक येतात कथा सांगतात त्यातला प्रकार नाही करत. म्हणजे मी कथा सांगेन काहीतरी तुम्हाला तुमचे एंटरटेनमेंट असं काही नाही करत, किंवा गीता असं म्हणत होती राम ते तसलं नाही सांगत. आय वर्क ऑन सम एक्सपिरियन्स थिंग आणि रिझल्ट ओरिएंटेड. तुमचा प्रश्न काय त्याच्या सोल्युशनवरती मी काम करतो किंवा माझे गुरु काम करतात. त्यामुळे तुमच्या मनात काय खंत आहे ती सांगा, मग त्याला आधारे आपण बोलू. नाहीतर मग 2-2.5 तास मी बोलत जाईन आणि मग नंतर तुम्ही म्हणाल ठीक आहे म्हणजे ऐकायला तुम्हाला बरं वाटेल, पण ज्या गोष्टीसाठी आला ते होणार नाही. मला वाटतं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तरी चालेल काय बोलू मी काय सांगू ते, म्हणजे तुम्हाला काय इच्छा आहे आज सगळ्यांनी इथे काय इच्छा आहे. कारण याच्यात नवीन पण काही माणसं आहेत, काही जुनी, काही इंटरेस्ट म्हणून आलेले आहेत की डॉक्टर साहेबांनी बोलवले आम्हाला, कोणीतरी महाराज येणार आहेत म्हणून पाहायला आलेत. तर अशा सगळ्या प्रकारचे हे आहे. मानसिक शांतता कशामुळं म्हणजे कटोस सगळ्यांना प्रॉब्लेम असतो की बाकी सुख असतात, बरोबर, मोठी घरं असतात, गाड्या असतात, पण मानसिक थोडक्यात जीवन योग्य कशा प्रकारे जगलं पाहिजे अशा वे मध्ये सांगू ना, चालेल सगळ्यांना. ठीक आहे, माझी स्क्रिप्ट तशी त्याच्यावरतीच बनली. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी जिथे जिथे सत्संग घेतो तिथे कधी प्रवचन रिपीट नाही होत, कधीच नाही होत रिपीट, आणि ते पॉइंट कधीच येत नाही. आज ही मंडळी ही माझ्या बरोबर आहे 7-8 दिवस, त्यांना विचारा, ते नवीन आहेत, त्यांनाही ते आश्चर्य वाटलं असेल की हे वाचतात कधी आणि हे बोलतात कधी. कारण मी संबंध दिवस त्यांच्यासोबत असतो, माणसांमध्ये असतो. तर जे तुम्हाला आवश्यक असतं ना तेच त्या स्क्रिप्ट मध्ये येतं, त्या पॉइंट मध्ये येतं. चांगली गोष्ट आहे. चालेल सगळ्यांना असं ताई, चालेल की जीवन योग्य प्रकारे कसं जगलं पाहिजे याच्यावरती आज आपण ऐकूया. काय बस ठीक आहे. मी माझ्या गुरूंना वंदन करतो एकदा पुन्हा आणि सुरू करतो. मनुष्य हा जो जन्म आहे, हा जन्म हे एक आतापर्यंत न उलगडलेलं कोड आहे, आणि ते न उलगडलेलं कोड असल्यामुळेच माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे मनुष्य जीवनाचं एक शॉर्ट मध्ये ॲनालिसिस म्हणा किंवा एक उत्तर आहे किंवा त्याचं सोल्युशन, की माणसाला जीवन काय आहे हे कळलेलं नाही. हा एक प्रश्न आहे माणसाच्या मनात किंवा माणसामध्ये, मनात पण नको म्हणे, माणसामध्ये प्रश्न आहे की जीवन काय आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी जीव जन्म घेतोय या जीवसृष्टीमध्ये. मग तो जन्म झाडामध्ये असेल, तो जन्म निर्जीव गोष्टीमध्ये असेल. निर्जीव गोष्टीला पण जीव असतो हे लक्षात घ्या. अजून सायन्सने प्रूफ नाही केलं, पण आपण त्याला अदर वेने आपण मी तुम्हाला सांगेन मी कसं आहे त्याच्यामध्ये जीव. प्रत्येक जीवाचं हे कारण बनलेलं आहे जीवनाबद्दल की तू जीवन समज काय आहे ते एक्झॅक्टली. जर तू जीवन समजू शकलास तर तू सुटलास. परंतु जन्म मिळाल्यानंतर आम्ही जीवन काय आहे हेच विसरतो, आणि जसं जसं जन्माला आल्यानंतर जगायला सुरुवात करतो तसे दिवसेंदिवस कन्फ्यूज होत जातो. द डे आपण जन्माला आलो की पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला
आजूबाजूचे जे सोयरे नातेवाईक असतात ते कन्फ्युज करून टाकतात. ते पहिल्यांदा सांगतात आपल्याला की ही तुझी आई आहे, हे तुझे बाबा आहेत. आणि इथून जे कन्फ्युजन सुरू होतं की जीवनामध्ये हे योग्य आहे, जीवनामध्ये हे अयोग्य आहे, याला पूर्व म्हणतात, याला उत्तर म्हणतात, याला भात म्हणतात, याला रात्र म्हणतात, दिवस म्हणतात. जे जे जीवनाबद्दल आपण शिकतो, नवीन नवीन शब्द शिकतो, नवीन विषय ऐकतो, नवीन योजना ऐकतो, आश्चर्य पाहतो, हे जे जे काही आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण ऐकतो आणखीन आपल्याला कळतं, हे नेहमी कन्फ्युजनच्या रूपामध्ये कळतं. आता तुम्ही म्हणाल की हे कन्फ्युजन कसं आहे, तर त्याचं उत्तर सांगतो. तुम्हाला सांगितलं जातं की हा बाबा तुझा जो जवळ आहे हा तुझा भाऊ आहे, याने तुझ्याच आईच्या पोटी जन्म घेतला, म्हणजे हा तुझा आहे, तुझाच एक भाग आहे. ते कन्फ्युजन कसं तयार होतं? दोन भाव ज्यावेळी खेळत असतात त्यावेळी भांडणं होतात भावांची, आणि एक भाव तर दुसऱ्या भावापासून दुखावला जातो. त्यावेळी माणसाच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की हा माझा नाहीये, का माझा नाहीये? जर तो माझा असता तर मला त्याने त्रास नसता दिला. जे जे तुमचं आहे ते तुमचं आहे, त्याच्यापासून तुम्हाला त्रास होता कामा नये. मग भावाच्या रूपामध्ये कन्फ्युजन होतं, आणखी मग कळतं भाव पण त्रास देऊ शकतो आपल्याला. उदाहरणार्थ आपल्या समोर असं अजम्पशन येतं की अमुक अमुक एक रंग पिवळ्या रंगाचा आहे, पिवळ्या कलरचा आहे, पिवळा रंग जो आहे हा पिवळा म्हणतात, आणि आपण त्याच्यावरती फिक्स होतो की यालाच पिवळा म्हणावं. आणि कधीतरी कलाकार समोर येतो आणि तो पिवळ्याचा काळा करून टाकतो, आणि मग पुन्हा एकदा उलगडतं कोडं, अरे वा पिवळ्याचं काळं पण होऊ शकतं बरं का. आपल्याला माहित असतं आई जी आहे हीच आपल्यावरती प्रेम करणार, सगळ्यात मोठं प्रेम आईच करते. पण एक 16-17 वर्षाचा कालावधी जातो, आणखीन एक मुलगी जीवनात येते, आणखीन कळतं अरे नाही आईपेक्षाही आपल्यावरती कोणीतरी प्रेम जास्त करतं. आणि म्हणून मुलाचं आईवरचं प्रेम कमी होतं आणि आईवरचं प्रेम वाढतं. बोलायला गेलं तर बरंच बोलता येईल याच्यावरती. उदाहरण दिलं कन्फ्युजनचं. असं जीवनाशी रिलेटेड निगडीत जे काही सगळं आहे हा एक संभ्रमच आहे. आणि अशा संभ्रम अवस्थेत माणूस येतो 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 आणि जगत असतो. अगदी एवढा संभ्रम होतो की आम्ही भारतातून अमेरिकेत आलो ना, आमचं जीवन एकदम सुखकारक होईल. तिथे किती फार लोक चांगली आहेत, कोण कोणाशी भांडत नाही, कोण कोणाशी आलत नाही गेलत नाही, खूप एक्सपोजर आहे, खूप पैसे कमवण्याचे चान्सेस आहेत, आणि एवढं खूप सुंदर आहे तिथे. हे ज्यावेळी आम्ही अमेरिकेच्या उंबरठ्यावरती येऊन थांबतो, विमानातून खाली उतरतो, त्या घरात राहायला सुरुवात करतो, आणखीन मार्केटमध्ये बाहेर पडतो, त्यावेळी कळतं की हे मार्केट खूप टफ आहे, भारत छान होता. आणि पुन्हा कन्फ्युजन होतं की आता इथे जगायचं कसं. मी म्हटलं जसं की या विषयाशी म्हणजे ह्या पॉइंट वरती मी तुम्हाला अख्खं जग फिरवून आणेन आणि तिथे जाणेन की जे एक मोठं कन्फ्युजन आहे. तुम्ही आता त्याच्यावरती विचार करा नंतर ते कसं कन्फ्युजन आहे. कारण बरं सगळंच कन्फ्युजन, जे आज समजलं ते उद्याला संपतं आणि तिथे उद्या क्वेश्चन मार्क तयार होतो. हे कसं? कन्फ्युजन कशाला म्हणणार नाही? जे निरंतर आहे, जे सरळ आहे, जे कधी बदलत नाही, जे स्थिर आहे, ती गोष्ट क्लिअर आहे, ती गोष्ट साध्य आहे, ती गोष्ट सोपी आहे, किंवा ती गोष्ट आपली आहे. पण जी गोष्ट सतत एका विशिष्ट वेळेनंतर बदलते, हा माणसाच्या जीवनातला संभ्रम आहे. हा संभ्रम का आहे माणसाच्या जीवनात? हा माणसाच्या जीवनात आहे का? हा पुन्हा एक नवीन विषय सुरू. पण आज आपल्याला इथपर्यंतच पाहायचंय की हा संभ्रम माणसाच्या जीवनात का आहे. तर त्याची 3 कारणं आहेत. माणूस हा आत्मा आहे. नंबर 2, माणसाला कर्म आहे. आणि नंबर 3, हे जीवन जे आहे हे माणसाला मुक्त होण्यासाठी. अशा 3 विषयावरती आज आपण ऐकूया.
माणूस आत्मा आहे आणि आत्मा हा नेहमी अविनाशी आहे असं सायन्स मानतं, अध्यात्मही मानतं. अध्यात्माने ते अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे. म्हणून तर म्हटलं जातं की आफ्टर डेथ तुमचं लाईफ आहे, कारण आत्मा अविनाशी आहे. हे अगोदर अध्यात्माने शोधलं आणि मग सायन्सने शोधलं. पुनर्जन्म आहे या आत्म्याला. मग जन्म म्हणजे फक्त माणूस का, तर नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 84 लक्ष योनी आहेत या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये. त्याच्यातली सर्वात श्रेष्ठ जी योनी आहे ती मनुष्य योनी. म्हणजे एखादा आत्मा अगदी दगडापासून मुंगीपासून फिरून 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 ज्यावेळी तो अपग्रेड होत जातो, अतिशय चांगला होत जातो, तो शेवटी सगळ्यात शेवटी येतो सगळ्या टप्प्यात, तो म्हणजे माणूस, जे आज आपण इथे माणूस योनीमध्ये. हा आत्मा मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर जर का मुक्त झाला नाही, म्हणजे त्याच्या मुक्त कधी होईल, जर का त्याचं कन्फ्युजन निघालं तर तो मुक्त होणार. मुक्त व्हायला एकच संदेश सोप्या पाहिजे, त्याने कन्फ्यूज राहता का, म्हणजे त्याला सगळं क्लिअर कळलं पाहिजे. हे जीवन काय आहे, ह्याच्यात काय भ्रम आहे आणि ह्याच्यात काय योग्य आहे त्याला कळलं पाहिजे. हे ज्यावेळी कन्फ्युजन दूर होईल त्यावेळी तो आत्मा मुक्त होईल. जर कन्फ्युजन मुक्त झालं नाही, जर तो मुक्त झाला नाही तर काय, तर त्याला पुन्हा या योनीमध्ये फिरावं लागेल. मग ते आयदर मनुष्य योनी असेल, सस्तन योनी असेल, घोड्याची योनी असेल, मुंगीची असेल, दगडाची असेल, वनस्पतीची असेल, प्राण्याची असेल, मातीची असेल, नाही तर कसलीही असेल. अनेक प्रकारच्या ज्या काही योन्या आहेत त्या योनीमध्ये पुन्हा त्याला बर्थ घ्यावा लागेल या आत्म्याला. मी तुम्हाला विचारतो, तुमचं नाव काय? तुमच्याबद्दल तुम्ही सांगा. काय तुमचा बायोडाटाच सांगा. जसं तुम्हाला माझा जन्म भारतामध्ये झालेला आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग करून इकडे आलो जॉबसाठी. म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? तुमचं नाव सांगा. मी विचारतो तुम्ही कोण आहात. हां, मी अमोल विठ्ठलराव जोगे. अजून तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात? मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि कुठे काम करता? ओके, मी इथे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्टर जॉब करतो. तुमच्या इथे काय काय आहे? माझं फक्त माझी फॅमिलीमध्ये मी आणि माझी वाईफ आणि काही इथे संसार होतो तेवढंच, बस. आमचं तर काही नाही. मला एक उदाहरण द्यायचं. याने सांगितलं यांचं नाव अमोल जोगे आहे, बरोबर? या जगामध्ये अमोल जोगे नावाची व्यक्ती दुसरी कोणी असू शकणार नाही. मग हे नाव यांचं कशावरून? कन्फ्युजन काय? हे म्हणतायत की हे अमेरिकेत एका विशिष्ट ठिकाणी राहत आहेत. ती जागा तुमची आहे? कोणाची आहे? तुम्ही त्या जागेला पैसे दिले? तुम्ही फुकट राहताय? तुम्ही रिअल उत्तर ज्याची तुम्हाला वाटतात ती तुम्ही असा प्रयत्न करू नका की मी इंटरव्ह्यू घ्यायला आले, कारण आपल्याला एक एक्झाम्पल द्यायचं. आपण टॅक्सेस पे करतो, रेंट पे करताय. का पे करताय? कारण ती गोष्ट तुमची आहे म्हणूनच पे करताय, कारण त्याचं पजेशन. उद्या ती जागा दुसरी कोणाची होऊ शकणार नाही. होऊ शकतो. तुम्ही कोण आहात? IT इंजिनियर. ओके, फक्त तुम्हीच IT इंजिनियर आहात. आणि तुम्ही जे IT इंजिनियर आहात, ज्या कॉलेजने तुम्हाला डिग्री दिली, तो अधिकार नाही त्या कॉलेजला पुन्हा तुम्हाला ते IT इंजिनियर म्हणून फ्रॉड म्हणून डिक्लेअर करण्याची? आहे. बरोबर आहे. तुमची फॅमिली आहे म्हणता, बरोबर आहे. तुमची जी फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये कोण कोण तुमचे आहेत? बायको, बस दोघंच. आई वडील तिकडे आहेत इंडियामध्ये, जे तुमचे आहेत पण ते तुमच्या जवळ नाही आहे. कालांतराने कदाचित बायको पण नसेल, कदाचित तुम्हीही नसेल. यापैकी तुमचं म्हणून काय आहे? काहीच नाही. आणि हे माझं काहीच नाही हे त्यावेळी कळतं ज्यावेळी आपला एक अंतिम वेळ येते आणि कळतं
की घर बांधलं होतं, मुलं केली होती, सगळं केलं होतं, बँक बॅलन्स चांगला केला होता, 365 दिवस राबलं होतं, सगळ्यांशी चांगलं वागलं होतं, परंतु आता हे मी सगळं सोडून चाललोय. आणि ज्यावेळी माणूस तो मरतो त्यावेळी तो आत्मा उठतो त्या शरीरातून, त्यावेळी तो आत्मा रिअलाइज करतो, अरे हे बघ, हे माझं शरीर, हे तर खरं माझं घर होतं, हे पण मला सोडावं लागलं. आणि जसा जसा तो आत्मा अजून 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 मरत जातो, परिवर्तित होत जातो, रूपांतरित होत जातो, तसा तो जो उठलेला असतो ना त्यातून पण तो उठून जातो. तो जसा अजून पुढे जातो तो अजून त्यातून उठून जातो, तो अजून त्यातून उठून जातो, आणि उठून 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 जाऊन 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 एक अंश तयार होतो. तो हवेपेक्षाही बारीक, तो प्रकाशापेक्षाही बारीक, आणि तो ह्या सगळ्यामध्ये मिक्स होऊन राहतो. तर मला सांगा, हे जे तुम्ही म्हणताय की हे माझं नाव, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हेच फार मोठं कन्फ्युजन झालंय जीवनामध्ये. आणि जी गोष्ट तुमची नाहीये तिला तुम्ही समजताय की ती तुमची आहे. आणि जसं कुत्रा असतो ना, त्या कुत्र्याचा स्वभाव आहे की भुंकणं, कोणी समोर आलं की भुंकणे कुत्र्याचा स्वभाव आहे. आपण तो कुत्रा समजतो आपला आहे आणि त्याच्यावरती प्रेम करतो प्रेम करतो प्रेम करतो, परंतु कुत्र्याचा गुणधर्म असा असतो की कोणी समोर आलं की तो भुंकतो. आलं लक्षात? तसंच या जीवनाचा गुणधर्म आहे, या आत्म्याचा गुणधर्म आहे की त्याच्यावर जे पण तुम्ही काही पांघरुण घातले ते पांघरुण त्या आत्म्याचं नाही. आणि त्यामुळे जसे जसे तुम्ही पास ऑन जगत जाता, पुढे पुढे जाता, तो आत्मा ना भुंकायला सुरुवात करतो, आणि त्याच्यावरच एक 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 जे कव्हर टाकलेलं असतं ते तो फेकायला लागतो. जेवढा तो अंतिम स्टेप वरती येतो तेवढा तो जास्त भुंकायला लागतो. आणि मग शेवटी 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 ज्यावेळी तुमचं असं असेल की या आत्म्याचं वय बाबा 60 वर्ष आहे, 60व्या वर्षी येईल, त्यावेळी जवळ त्याने जीवनातल्या सर्व गोष्टी भुंकून भुंकून फेकूनच दिलेल्या असतात. आणि हे कन्फ्युजन जिथपर्यंत आपल्याला रिअलाइज होत नाही तिथपर्यंत आयुष्यात दुःख नावाचा जो प्रकार आहे हे कायम राहणार. मग ठीक आहे महाराज, तुम्ही आता आम्हाला सांगितलं, आम्हाला कळलं हे आमचं नाही आहे, आम्हाला कळलं, मग आता उद्यापासून दुःख नाही पाहिजे, असं नाही. हे कळलं नाही, हे तुमच्या शरीरातल्या मेंदूला कळलंय आज. आणि मी जसं म्हटलं, माणूस हा शब्द पण तुमचा नाही. जो मी प्रश्न विचारला, हु आर यू, आणि तुम्ही उत्तर दिला माझं नाव अमोल जोगे. अमोल जोगे हे तुम्ही नाही आहात, तुम्ही एक फक्त आत्मा आहात, ती ऊर्जा आहात, की जी ऊर्जा या विश्वातल्या प्रत्येक ऊर्जेशी, या विश्वातली प्रत्येक गोष्ट, सजीव निर्जीव जी गोष्ट आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जाच आहे, तो एक ऊर्जाचा फॉर्मच आहे. आणि म्हणून ही ऊर्जा एक असल्यामुळे तिला डिवाइड व्हायला कधी आवडत नाही. आणि म्हणून तुम्हाला अभ्यास राहतो की मला पैसा हवा, मला स्टेटस हवाय, मला प्रेम हवंय, मला बायको हवी आहे, मला घर हवंय, मला गार्डन हवंय. मला वाटतं तुम्ही सगळे फार सुशिक्षित माणसं आहात, वयाने अनुभवी आहेत, त्यामुळे मला असं मी थोडं खाली उतरून नाही सांगत, थोडं ब्रॉड वेनेच सांगतो सगळ्या गोष्टी. हे सगळे ऊर्जेचे फॉर्म आहेत. या प्लॅनेटवरचे जे काही तुम्ही पाहता, ऐकता, तुम्हाला ज्याचा सहवास घडतो, हे सगळे ऊर्जेचे फॉर्म आहेत. आणि आत्मा ही पण एक ऊर्जाच आहे. आणि म्हणून तो आत्मा या ऊर्जेशी एकत्रित होऊ पाहतो. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा लगाव राहतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला उद्या हे करायचं, मला उद्या ते करायचं, माझं असं होईल, माझं तसं होईल. आणि ऊर्जा विश टू कनेक्ट विथ इच अदर. तिला एक शृंखला हवी आहे, तिला डिवायडेशन नको. तर ह्या ऊर्जेचा एक नियम आहे की पहिली गोष्ट म्हणजे ती ऊर्जा अविनाशी आहे, म्हणजे ती ऊर्जा कधी नष्ट होत नाही. आणि म्हणून माणसाला जरी जाळलं तरी तो माणूस या विश्वामध्ये राहू शकतो. शिवाजी महाराजांना जाळलं पण आज ते इतिहासाच्या रूपाने आज आहेत. प्रभू रामचंद्रानं जाळलं, जीससला जाळलं, शंकराला जाळलं, भगवान कृष्णाला जाळलं, वाल्मिकींना जाळलं,
गणपतींना जाळलं, सरस्वतींना जाळलं, या सर्व आत्म्यांना जाळले, परंतु ते सर्व आत्मे अजूनही जिवंत आहेत. आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचं नाव घेतो त्यावेळी ते आपल्याला फील होतात. ज्याची जाणीव होते त्याला जिवंत म्हणा. जो तुम्हाला अनुभव देऊ शकतो ते जिवंत आहे. तसंच याच्यावरूनच सिद्ध हे होतं की आत्मा अविनाशी आहे, तो कधी मरत नाही. मरतं हे शरीर आणि त्यातल्या आतल्या गोष्टी मरतात. म्हणजे पार्ट शरीराचे तर जळतातच, पण त्या शरीराच्या आतमध्ये पण बरेच गोष्टी आहेत ज्या मी सांगेल तुम्हाला. तर कोड हे आहे की आपल्याला आपण कोण आहे हेच कळलेलं नाही. आणि मग आपण आपल्या पायाचं माप घेतो आणि काय करतो, चप्पल पायात घालतो आणि त्याच चपलेने आपल्याला ठेच लागते आणि खाली पडतो आणि मग पाय मोडतो. कारण आपल्याला माहिती नाहीये की आपण कोण आहोत. आपण आपल्याला स्वतःला नाव ठेवतो, माझं नाव अमोल जोगे, आणि कालांतराने त्याच नावाने समाजामध्ये प्रश्न उद्भवतात. ते पोलीस स्टेशन असतं, कदाचित ते एअरपोर्ट असतं, कदाचित ते विधाचं ऑफिस असतं, कदाचित ते बायको आणि नवऱ्यामधील भांडण असतं. ते अमोल जोगेवरती सगळा काही प्रश्न असतो. मी ब्रॉडवेने बोलतो, कळतंय तुम्हाला? तुम्ही सगळे स्थिर बसलात म्हणून म्हटलं. तर या नावावरतीच मग दुःख तयार होतं. का? जे तुमचं नाहीये त्याला तुम्ही तुमचं समजताय आणि त्या पद्धतीने तुमची म्हणून ट्रीटमेंट देताय आणि मग ते खरं नसल्यामुळे तुम्हाला दुःख, पेन होते. तसंच या शरीराच्या बाबतीत आहे. असं या संपूर्ण जीवनाच्या बाबतीत घडतंय, ज्याचा संबंध आत्मेशी आहे, ऊर्जेशी आहे. हे ज्यावेळी तुम्हाला कळत नाही की तुम्ही कोण आहात आणि एका रॉंग अझम्पशनने तुम्ही प्रवास या जीवनामध्ये जगायचं सुरू केलाय, त्यावेळी तुम्हाला दुःख मिळतं. आता हे दुःख जे मिळतं हे का मिळतं, तर त्याचं कारण आहे. प्रत्येक ऊर्जेला एक पोटेन्शियल दिलेलं आहे. प्रत्येक ऊर्जेला जसं एक डिझेलचं पोटेन्शियल आहे या तेलाचं पोटेन्शियल आहे. इथे डिझेल ठेवलं आणि जर का त्याची वात केल्याने जाळलं तर डिझेल जळेल, पण कदाचित ते तेलापेक्षा फाट जळेल, कारण अर्ध डिझेल हवेत उडून जात. त्याच ठिकाणी ते तेल ठेवलं आणि तेलाला जाळलं तर काय होईल, तेल हळूहळू जळतं. त्याच ठिकाणी मेणाला ठेवलं आणि जाळलं तर मेण पण जळतं, पण हळूहळू जळेल. तसंच प्रत्येक ऊर्जेचं एक पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलला आपण दुसऱ्या भाषेत वयोमर्यादा म्हणतो. तशी प्रत्येकाच्या आत्म्याची एक पोटेन्शियल झालेली. ही पोटेन्शियल का झालेली आहे, तर जो आत्मा ज्या प्रकारे कर्तव्य आणि कर्म करतो त्या कर्तव्य आणि कर्माच्या आधारावरती त्या आत्म्याचं पोटेन्शियल किंवा ती वयोमर्यादा ठरते. मग कोणाला 60 मिळते म्हणून काही जण 60 वर्ष जगतात, कोणाला 50च मिळते म्हणून ते 50 वर्ष जगतात, कोणाला 25 मिळते म्हणून ते 25 वर्ष जगतात, कोणाला 80 मिळतं 80 वर्ष जगतात. हे इट इज द पोटेन्शियल ऑफ दॅट सोल. ते त्या आत्म्याचं पोटेन्शियल आहे. मग ज्यावेळी पोटेन्शियल असतं त्यावेळी अशी गोष्ट नसते की फक्त वयोमर्यादा. त्या पोटेन्शियल बरोबर त्या ऊर्जेची सगळी कॅरेक्टर्स असतात. जसं तेल ठेवलं तर ते उडत नाही, ते इथे भांड्याला चिकट करून निघून जातं. हा त्याचा गुणधर्म आहे त्या पोटेन्शियल बरोबर. परंतु रॉकेल ठेवलं तर ते स्मेल सोडून जाईल, हे ते कॅरेक्टर आहे त्या पोटेन्शियल बरोबर. तसंच माणसामध्ये असलेल्या आत्म्याची पण कॅरेक्टर्स आहेत, ज्या कॅरेक्टर्सला आपण म्हणू कर्म. मग काही माणसं रागीट म्हणून येतात जन्माला, काही माणसं फसवी येतात जन्माला, काही माणसं बुद्धिजीवी येतात, काही माणसं आमच्यासारखी येतात, काही माणसं इंटेलिजंट बनतात, काही माणसं हुशार असून दुर्बुद्धी आल्यासारखी वागतात. दीज आर कॅरेक्टर्स ऑफ दॅट सोल. त्या पोटेन्शियल बरोबर आले कॅरेक्टर. आणि ही कॅरेक्टर्स त्या पोटेन्शियल बरोबर, तो पोटेन्शियल ज्यावेळी अगदी संपेल म्हणजे तो 80 मिली असेल तर 80 मिली ज्यावेळी झिरोवर येईल तिथपर्यंत होत असतात, रन होत असतात. ती ऊर्जा जशी 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 बर्न होते
तुम्ही म्हणाल बर्न कसा होतो माणूस? ऍक्टिव्हिटीज करून झीज होते त्या ऊर्जेची, त्या आत्म्याची झीज होत असते. ती जशी 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 बर्न होईल तशी त्यातली पोटेन्शियल संपत जाईल. आणि ती जी पोटेन्शियल आहे ती जर का योग्य प्रकारे झीज झाली तर त्यातून जे तुम्हाला पुढे मिळेल ते योग्य मिळेल आणि त्यालाच म्हणतात योग्य कर्म. ती पोटेन्शियल चुकीच्या गोष्टीसाठी झीज झाली, झीज तर होणार आहे. लाकडं घ्यायची, लाकडं पूड घ्या आणि काम करायचं, ती आग लावायची आणि एखाद्याच्या घरी नेऊन ठेवायची बाहेर. ती काय करते? आग घराला पेटते. तीच आग घ्या. आणखीन तुमच्याकडे काय असं फायर वर्कचं काय म्हणतात त्याला? फायरप्लेस. मोठ्यानं बोला ना. फायरप्लेस. इंडियात असल्यामुळे मोठ्यानं बोलायची सवय झाली मला. काय म्हणतात? फायर प्लेस. त्या फायर प्लेस मध्ये ठेवा. जर त्या फायर प्लेस मध्ये ठेवलात तर काय होईल? ती आग तुम्हाला उष्णता देईल, फक्त घर जाळणार नाही. यालाच म्हणायचं यूज ऑफ पोटेन्शियल. तुम्ही ते कर्म कुठल्या ठिकाणी आणखी कसं वापरला. तर जर पोटेन्शियल अयोग्य प्रकारे वापरलं तर तुमचं कर्म अयोग्य होईल. जर पोटेन्शियल योग्य प्रकारे तुम्ही वापरलं तर तुमचं कर्म योग्य होईल. अशा प्रकारे आत्म्याची झीज होते. आणि म्हणून या थेअरी पासून असं आता सिद्ध झालं की आत्मा हा अविनाशी आहे. कारण तो बर्न होतो त्यावेळी तो दुसरं काहीतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतरित होत राहतो आणि तो दुसरा अजून बर्थ घेतो, तिसरा बर्थ घेतो. तर तो आत्मा अविनाशी आहे आणि आत्मा हा पोटेन्शियल असल्यामुळे त्याच्याबरोबर कॅरेक्टर्स आहेत आणि म्हणून कर्म घडतं. ठीक आहे. आता हा आत्मा आणि हे कर्म जे आहे हे सतत ज्यावेळी योग्य प्रकारे जर का होत राहिलं तर ही ऊर्जा एक्झिट होते या प्लॅनेट मध्ये आणि इव्हेंच्युअली तुम्ही सुखी पण होत नाही आणि तुम्ही दुःखी पण होत नाही. यू आर न्यूट्रल. अशी अवस्था येते ऊर्जेमध्ये. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ज्ञान आम्हालाही माहिती आहे, आम्ही ही पुस्तकं वाचलेली आहे, राईट. थोडं मोर इंटरेस्टिंग सांगा. हे आम्हालाही माहिती, तर ते इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला थोडस. आपल्याला सगळ्या शास्त्रामध्ये माहिती आहे, कोण असं म्हणतं, कोण तसं म्हणतं. आज मी थोडं अजून वेगळ्या प्रकारे सांगितलं. हे सगळं ठीक आहे, दीज आर थॉट्स, इंटेलिजन्स. पण हे अचीव कसं करायचं? तर हे अचीव करण्यासाठी एक माध्यम आहे. ते माध्यम म्हणजे जर का तुमचं शरीर जे आहे आणि मन आहे आणि हा आत्मा आहे, हा जर एक केलात तुम्ही तर तुम्हाला या आत्म्याचं कोडं सुटेल, इथेच सुटेल. किती वर्ष लागतील? जेवढा वेळ पायात चप्पल घालायला लागते तेवढ्या वेळात पण सुटेल आणि जेवढा वेळ इथून पुढचा जन्म घ्यायला लागेल आणि पुन्हा पुन्हा जन्म घ्याल तेवढाही लागेल. आता अबाउट द इंटेलिजन्स.